हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। हॉटेल 7/12चे विना परवानगी बांधकाम सिडकोची कारवाई करण्यास टाळाटाळ। न्यायालयात प्रलंबित असलेल्या जागेवर करण्यात आले हॉटेलचे बांधकाम। कारवाई न झाल्यास सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे शेतकऱ्याचे सिडको व पोलीस आयुक्तांना पत्र। मौजे शिरडोण तालुका पनवेल जिल्हा रायगड येथील सर्वे नंबर 226 या जागेचा वाद न्यायालयात सुरू आहे। दिलजीत सिंग, गुरुबच्चन सिंग बल, हरपाल कौर, दिलजीत सिंग बल, मलकित सिंग, गुरुबच्चन सिंग बल, सिमर मालक कौर, मलकित सिंग बल यांनी फसवणूक करून जागा घेतल्याचा दावा शेतकरी गीता गोपाळ झिंगे यांनी न्यायालयात दाखल केला आहे। प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सिंग यांनी सदर जागा भाडे तत्वावर देऊन न्यायालयाचा अवमान केल्याचा आरोप गीता झिंगे यांनी हिंदुस्तान 24 तास सोबत बोलताना केला आहे। यांच्याकडून ही जागा विजय गारले यांनी भाडे तत्वावर घेऊन तिथे 7/12 नावाने हॉटेल सुरू केलं आहे। हॉटेलच्या बांधकामाला सिडको नैनाची कोणत्याही प्रकारची बांधकाम परवानगी नसल्याची माहिती मिळाली आहे। तसंच जिल्हाधिकारी रायगड व इतर कोणत्याही कार्यालयाकडून बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही। नैना हद्दीत असणाऱ्या जागी डिसेंबर 2023 पासून अनधिकृत बांधकाम सुरू केले आहे। नैना कार्यालयामार्फत परवानगी दिली नसल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे। याबाबत अनेक वेळा सिडको नैना अतिक्रमण विभाग यांच्याकडे तक्रार केली असल्याची माहिती शेतकरी झिंगे यांनी दिली। मुख्य नियंत्रक अनधिकृत बांधकाम अधिकारी यांना तक्रार करूनही आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप झिंगे यांनी केला आहे। काही महिन्यांपूर्वी कारवाईसाठी आलेले अधिकारी पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याचे कारण सांगत कारवाई न करता गेले। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले होते की अनधिकृत बांधकामावर लगेच कारवाई करण्यात येते। सिडको नैना अतिक्रमण विभाग हे मुख्यमंत्र्यांचे आदेश मानत नाहीत का असा प्रश्न उपस्थित होत आहे। झिंगे यांनी न्याय मिळत नसल्याने आत्मदहन करण्याचा निर्णय याआधी घेतला आहे। त्यावेळी सिडको अधिकारी व पोलिसांनी मध्यस्थी करत कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते, पण कोणतीही कारवाई झाली नाही। शेवटी कुठेच न्याय मिळत नसल्याने झिंगे यांनी महाराष्ट्र दिन 1 मे 2024 रोजी सहकुटुंब आत्मदहन करणार असल्याचे पत्र नवी मुंबई पोलीस आयुक्त व सिडको नैना अतिक्रमण विभाग यांना दिले आहे। हिंदुस्तान 24 तासने संबंधित अधिकारी प्रशांत भांगरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला। ही जागा आमच्या वडलोपारची जागा आहे। आम्ही या जागेचा कुठल्याही प्रकारे त्यांच्याशी व्यवहार केलेला नाही आहे आणि ती या जागेचा जो व्यवहार झालेला आहे त्याच्यामध्ये आमची कुठं सही नाही, कुठल्याही प्रकारचा आमचा हक्कसोडपत्रक नाही आहे। ती जागा त्यांनी घेतलेली आहे, ती मला तरी असं वाटतं की आम्हाला फसवून जागा त्यांनी घेतलेली आहे। हे माझ्याकडं हा लेटर आहे। मी सिडकोमध्ये नैनाच्या ऑफिसला जाऊन त्यांना अर्ज केला होता, त्याच्यावर त्यांनी कुठल्याही प्रकारची अद्यापर्यंत कारवाई झालेली नाही आहे। लेटरसुद्धा काढलेले आहे आणि ते जागेवरती पोलीस देखील आले होते आणि इथं येऊनसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही आणि आम्हाला सांगितले की आम्हाला पोलीस बंदोबस्त भेटला नाही। हे बघा, ती लोक आले होते, मशिनरी घेऊन आले होते, आलेलं नाही। आत्मदहनचं पत्र एक शेवटला जो अर्ज केला होता त्याच्यानंतर मला असं त्यांचं सांगणं आलं की आम्ही ते तुम्हाला ते मागं घ्या तुम्ही, आम्ही ते कारवाई करू। अद्यापर्यंत काहीच कारवाई झाली नाही। हिंदुस्तान 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।